नमस्कार मंडळी. तर आपली आजची रेसिपी आहे पनीर मसाला. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे एकदम कमी आहे. त्यासाठी लागणार आहे टोमॅटो, कांदा, तिळाचं कूट, गरम मसाला, लाल तिखट आणि पनीर मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि तेल, एवढं साहित्य लागणार आहे. सगळ्यात आधी आपण कांदा टोमॅटोचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. या अशा पद्धतीनं बारीक पेस्ट करून घ्यायची. नंतर एका गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून चांगलं तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून घ्यायचे. छान पद्धतीनं पनीर लालवट होईस्तोवर तळून घ्यायचं. कारण पनीर लाल झाल्याशिवाय आपल्या भाजीला चव येणार नाही, म्हणून चांगल्या प्रकारे पनीर लाल होईस्तोवर तळून घ्यायचं. पनीर लाल प्रकार झाल्यानंतर काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण टोमॅटोची बारीक केलेली पेस्ट टाकून घ्यायची. पेस्ट टाकून घेतल्यानंतर त्याला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटोची पेस्ट ही चांगली तेलामध्ये शिजवून घ्यायची. हे अशा पद्धतीने तेलामध्ये मी चांगली शिजवून घेतलेले. तेल चांगलं वरी दिसायला त्यामध्ये लगेच तिळाचं कूट टाकून मिक्स करून घ्यायचं. छान असं एकजीव होईस्तोवर असं मिक्स करून घ्यायचं. जोपर्यंत चांगल्या कूट हे टोमॅटोच्या पेस्टमध्ये मिक्स होत नाही त्यावर चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे आता माझं सगळं मिक्स झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण लगेचच तेल वरी सुटल्यानंतर मसाले टाकून घ्यायचं. अशा पद्धतीनं मसाले टाकून घेतले आहे. हे मसाले कोणते कोणते आहेत ते तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलेलं आहे. हे एवढेच मसाले की जर तुम्हाला कोणता एक्स्ट्रा टाकायचा असला तर टाकू शकतात. अशा प्रकारे चांगलं एकजीव करून घ्यायचं. चांगले मसाले आणि टमाट्याची पेस्ट हे चांगली एकजीव करून घ्यायची. त्यामध्ये वेगवेगळी चव अशी आणि दोन्ही एकच चव अशी मिक्स करून घ्यायची. आता त्याला 5 मिनटासाठी चांगलं शिजवायला ठेवायचं. त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आणखी 5 मिनटासाठी चांगलं वरी तेल येऊस तर असं शिजवायचं. तुम्ही बघू शकता वरी तेल आलेलं आहे. आता थोडं करून पाणी टाकून घ्यायचं. आपण जेवढं पाणी लागते तेवढंच टाकायचं. तुम्हाला त्या पाण्याचा अंदाज तर येतच. असं जास्त पातळी करायची नाही, जास्त घट्टही ठेवायची नाही. पनीरची भाजी आता चांगली मिक्स करून घेतली. आता त्याचे तेल येऊस तर चांगलं त्याला शिजवायचं. आता त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेले पनीरचे काप टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने मी पनीरचे काप टाकून घेतले. मी चांगलं तेलामध्ये पहिल्यांदा पनीरचे काप करून घेतले होते. ते चांगले टाकून त्यामध्ये आता चांगलं मिक्स करून घेतले. हे पनीर मी घरी ताकापासून तयार केलेलं आहे. हे कसं केलेलं आहे हे माझ्या चॅनलवरती मी ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता मी ताकापासून पनीर कसं केलेलं आहे. आता ही चांगली भाजी शिजल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकून चांगले मिक्स करून ठेवून द्यायची. आता मी कोथिंबीर टाकली. आता ह्याला चांगले मिक्स करायचे, एकजीव करायचं. आता हे झालेले आहे आपले पनीर मसाला रेसिपी. आता याला चांगलं 5 मिनटासाठी शिजवायला ठेवायचे. असं तेल चांगलं वरी दिसते. आता 5 मिनटानंतर आता ही पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. तर ही पनीर मसाला तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा. जर नसेल आवडला तरीही कमेंट करून सांगा. धन्यवाद.